नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या मोन्नीम येथील जलशुद्धीकरण केंद्रावरती आपण उपस्थित आहोत। गेल्या 2-3 महिन्यापासून जलजीवन मिशन अंतर्गत 12.5 कोटीची पाईपलाईन योजना जी आहे ती मोन्नीम गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी, त्या योजनेच्या संदर्भात आज 2-3 महत्त्वाचे धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। त्या संदर्भातच आज आपण हा विशेष स्पेशल रिपोर्ट घेतोय। खरं तर युवतीच्या तलावातून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 12.5 कोटी रुपये मोन्नीमसाठी मंजूर झालेले आहेत। 2-3 यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत। गेल्या 2 दिवसापूर्वी हे जे सुरू असलेलं काम आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। काही ग्रामपंचायत सदस्यांनी, आजी माजी सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी या योजनेवरती आक्षेप घेतला आहे। त्यात पहिलं कारण आहे की युवतीच्या तलावामध्ये ज्या ठिकाणी जॅकवेल घेतलं जातं आहे त्या ठिकाणी ते घेण्यात येऊ नये। त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी जॅकवेल घेण्यात यावं की त्यामुळं 6.5 किलोमीटरची पाईपलाईन वाचवली जाईल आणि तीच पाईपलाईन वाचवलेली मोन्नीमच्या इतर वाड्या वस्तीवरती ती पाईपलाईन टाकून तिथला पाणीपुरवठा प्रश्न संपुष्टात येऊ शकतो, असं काही जणांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर काल सोलापूर येथे महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण विभागात बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मोन्नीम येथील माजी सरपंच कुरण गिड्डे, ग्रामपंचायत माजी सदस्य शिवाजी सुर्वे, संजीव शिंदे, अमर ओहळ, ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील, संदेश तोडकरी आदी मंडळींनी त्या अभियंत्याशी चर्चा केली आणि त्या चर्चा करत असताना ज्या या कामाचे ठेकेदार आहेत, या कामावरती नेमलेले अधिकारी आहेत, ते उघडे कसे पडलेत याबाबत हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण या फिल्टरच्या ठिकाणी आलेलो आहोत। त्याचं कारण असं आहे की गेली अनेक वर्ष जलशुद्धीकरण, त्याचं शुद्धीकरण न करताच पाणी मोन्नीमला अक्षरशः तसंच पुरवलं जातं आहे। अनेक वेळा या प्रश्नावरती आवाज उठवलेला आहे। त्याचं एक दृश्य आपण पाहूया। आता युवती तलावातून मोन्नीमच्या विहिरीमध्ये पाणी येतं आहे, ते कशा पद्धतीचं येतं आहे त्याचं एक दृश्य आपण पाहूयात। म्हणजे नेमका मोन्नीमकरांना अंदाज येईल की नेमकं तुम्हाला जे पाणी पुरवलं तो कशा पद्धतीचं पाणी आहे। अक्षरशः हा गढूळ पाणी आहे आणि गेली 2-3 महिने जसं जसं युवती तलावातली पाणी पातळी कमी होत गेली तसं तसं हा इतका गढूळ पाणी मोन्नीमला पुरवठा केला जातो आहे। पण यावरती मात्र मोन्नीमकर अक्षरशः मूग गिळून गप्प आहेत, यावरती कोणीही आवाज उठवत नाही। हे अशा पद्धतीचं पाण्याचा रंग आणि गढूळ पाणी, गाळ मिश्रित पाणी गेली अनेक महिने मोन्नीमला पुरवठा होतो आहे। त्यातच युवती तलावातील पाणी आटल्यानं मोटर जी आहे युवती तलावातली किंवा जी जागा आहे ती वारंवार बदलावी लागते, पाणी उचलणारी मोटरची जागा बदलावी लागते। पण आता सध्या मात्र हे अशा पद्धतीनं गढूळ पाणी मोन्नीमला पुरवठा या पाण्याचा होतो आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गेली 4-5 वर्षापूर्वी या जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करण्यात आलेली होती आणि नेमकं 4-5 वर्षापूर्वी दुरुस्ती झाल्यानंतर जलजीवन मिशनच्या टेंडरमध्ये आयटम नंबर 7मध्ये याच जलशुद्धीकरण केंद्राचं फिल्टरची नव्यानं दुरुस्ती करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो कशासाठी होतो आहे आणि त्याचं कारण काय की गेले अनेक वर्ष हे जलशुद्धीकरण केंद्र हे फिल्टर चालू स्थितीत नाहीच। मग दुरुस्ती कशासाठी करायचा हा घाट आणि त्यावरती 20-25 लाख रुपये खर्च करण्याचं कारण काय, यात कुठेतरी शंकेला वाव मिळालेला आहे आणि त्यामुळंच काही ग्रामपंचायत सदस्यांनी यावरती ऑब्जेक्शन घेतलं आहे। आपण फिल्टरची परिस्थिती पाहू आणि तो 20-25 लाखाचा नेमका दुरुस्तीचा घाट का घातला जातो ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। तर या ठिकाणी जे फिल्टर आहे ते पूर्णतः बंद स्थितीत आहे, ते वापरलं जात नाही आणि काल सोलापूरच्या बैठकीत हाच मुद्दा गाजला होता की परत याच्या दुरुस्तीसाठी 25-27 लाख रुपये घालवण्याची, वायफळ खर्च हा होतो आहे, ही घालवण्याची गरज काय। तर सध्या फिल्टरच्या दुरुस्तीच्या बाबतीत नेमकं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आपलं नाव सांग। विश्वनाथ ज्ञानदेव पाटील। तुम्ही काय करता इथं, काय म्हणून? फिल्टर चालवतं। फिल्टर तुम्ही चालवता, ते फिल्टर दुरुस्ती कधी झाली? समोरचे आहेत ते दुरुस्ती 2-4 वर्ष झाली, 4 वर्ष। आणि हा नवीनच बांधलाय? हा, नवीन बांधला हे आहे ते। हा जो पाठीमागचा फिल्टर आहे तो त्याची दुरुस्ती 2-4 वर्षापूर्वी झाली आणि ह्या पाठीमागचा जो फिल्टर आहे तो नवीनच बांधलेला आहे। तर या दोन्हीवरती जो काय आता 27 लाखाचं टेंडरमध्ये मंजुरी घेण्यात आलेली आहे ती गरज नाही असं अनेकांचं मत आहे। तर
ही इथली परिस्थिती आता आपण ह्यांच्याकडूनच ऐकली. तुमचं पगाराचं काय झालं आहे नेमकं? पगार काय 2 महिने झाले ते तिसरा महिना झाला पगारच दिले नाही. बरं. नाहीच म्हणते पगार पैसेच नाहीत. यावर शिवाजी सुर्वे काय आपल्याला म्हणतायत पाहूयात. राष्ट्रीय पेयजल योजनेमधून मागील 4-5 वर्षाखाली आम्ही मोडणीमध्ये 5,65,00,000 रुपये खर्च केलेला आहे. त्या अंदाजपत्रकानुसार हा जो 1.5 MLTचा फिल्टर आहे मोडणीम सूर्यवस्ती या ठिकाणी, हा 16-17 लाख रुपये घालवून संपूर्णपणे दुरुस्त केलेला आहे. तसंच अर्ध्या MLTचा फिल्टर 22 लाख रुपये घालवून नवीन बांधलेला आहे. माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल तो. तर मला वाटतं आता अंदाजपत्रकातच सत्ताधारी मंडळी आणि कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून झालेली कामं दाखवून 27 लाख रुपये अंदाजपत्रकात दुरुस्तीसाठी दाखवून हडपण्याचा प्रयत्न आहे की काय अशी मला शंका येते. जर झालेली कामं दाखवून अंदाजपत्रकात रक्कम खर्च पडली तर आमच्या वस्त्याला जो मिळणारा वितरणचा निधी आहे तो मिळणार नाही. अनेक वस्त्या वंचित राहणार आहेत. तर ही जी 20, 25, 27 लाख रुपये आता नव्यानं दुरुस्ती करायचा जो घाट घातला आहे त्याच्यामध्ये हे पैसे हडप करण्याचा शिवाजी सुर्वे यांनी आरोप केला आहे. आपण पलीकडे पाहू शकतो अर्धा जो नवीन बांधलेला आहे तो पूर्णतः बंद अवस्थेत आहे आणि आत्ताची ही पण जो 4 वर्षापूर्वी ह्याची दुरुस्ती दुसऱ्या फिल्टरची केलेली आहे तोही बंद आहे. काल सोलापुरात बैठक झाली त्यावेळेस 2-3 मुद्द्यावरून अधिकारी उघडे पडलेले आहेत. ह्या कामाचे ठेकेदार जे आहेत आणि या कामावरती देखरेख करणारे अधिकारी जे आहेत ते उघडे पडलेले आहेत. गेल्या 2-4 दिवसापूर्वी मोडणीम ग्रामपंचायतीमध्ये मिटिंग झाली होती. त्यावेळेस याच मंडळींनी जो नकाशा आहे या योजनेचा तो मागण्यासाठी पुढाकार घेतला होता. तो द्यावा अशी आग्रही मागणी होती. परंतु त्यावेळेस जो अधिकारी उपस्थित होता त्यावेळेस त्या अधिकाऱ्याने सांगितलं की नकाशा इथं पोचलेला नाही किंवा दिलेला नाही असं उघडपणे सांगितलं. काल मात्र ऑफिसमध्ये त्याच अधिकाऱ्याने U-टर्न घेतला आणि तो नकाशा ग्रामपंचायतीला दिला असल्याचं मागेच दिला असल्याचं सांगितलं होतं. त्यातून अधिकारी खोटे बोलला असल्याचं उघड झालं. दुसरी गोष्ट अशी होती की या कामाची जी निविदा आहे ती जवळपास 6 ठेकेदाराकडून आलेली होती. त्यातल्या 3 निविदा या बाद करण्यात आल्या होत्या आणि राहिलेल्या 3 निविदा या एकाच ठेकेदाराच्या मंजूर करण्यात आलेल्या होत्या आणि त्यापैकी एका निविदेला जवळपास अबाउट 3% म्हणजे 3% जादा वाढ देऊन ती निविदा मंजूर करण्यात आली. यातलंही गोड बंगाल काय आहे असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. दोन्ही फिल्टर बंद अवस्थेत आहेत. येवती तलावातील जी जॅकवेल आहे त्याचं ती जागा बदलण्याची मागणी होते आणि यावरून हा 27 लाखाचा जो खर्च केला जातो तिथं कुठंतरी या ठिकाणी काहीतरी गोड बंगाल असल्याचं या सदस्यांना शंका आहे. याची नकाशे तातडीनं उपलब्ध करावेत. पाईपलाईन पुरवठ्यामध्येही कुठून पाईपलाईन केली जाणार आहे याबाबत ही शंका निर्माण होते. ह्या सगळा प्रकार पाहता नव्याने नकाशे मिळावेत आणि ही काय जी योजना आहे ती पूर्णपणे उघडपणे सगळ्यांना विश्वासात घेऊन ती योजना राबवणं गरजेचं आहे. भले हे ग्रामपंचायत सदस्यांच्या ज्या मागण्या असतील त्या रास्त आहेत की नाहीत याबाबतसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी समोर येऊन त्याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. सध्या तरी ही 12.5 कोटीची योजना जी आहे त्याचं काम आत्ता बंद आहे आणि जोपर्यंत नकाशे आणि ह्या फिल्टरच्या दुरुस्तीबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत काम सुरू केलं जाणार नाही किंवा करू दिलं जाणार नाही असाच आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचं कारणही असं आहे ही योजना राबवल्यानंतर 30 वर्षानंतर दमडीचा रुपयाही परत या योजनेवरती सरकारकडून दिला जाणार नाही किंवा इतर योजना गावामध्ये राबवली जाणार नाही. 20,000 लोकसंख्या असलेल्या या गावासाठी ही योजना अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीनं राबवणं तुर्तास तरी गरजेचं आहे. हा सगळा जो प्रकार चाललेला आहे तो लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या वतीनं दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वारंवार याच सदस्याकडून कामामध्ये अडथळा आणल्याचा आरोप केला जातो. आता मात्र ही वस्तुस्थिती तुम्ही पाहिल्यानंतर हे खरेच कामात अडथळा आणते की गावाच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करतायत हे मात्र तुम्ही ठरवायचं आहे. कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट.